बेसली ही मोठी आहे. अरे यार, रॉक्समध्ये जाऊ नको फक्त. साईज मोठी आहे. ओ यार शिट. अरे यार, बसला रे. शिट. हा बसली. यस, आपला मित्रांनो फेवरेट पॉपर. नमस्कार मित्रांनो, मी अभिसावंत आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूपच धम्माल आहे. आपण अशा शार्प रॉक्स मध्ये फिशिंग केले, म्हणजे त्या रॉक्स मध्ये जर आपल्याला छोटासा जरी मासा लागला आणि त्या माशाने जर रॉक्स मध्ये रन केलं तर आपली ब्रेडेड लाईन जी आहे ती सहजरित्या तोडू शकला असता. आणि त्या रॉक्स मध्ये फिशिंग करून आज आपण चांगल्या साईजचे मोठे साईजचे मासे सुद्धा पकडलेत. असे आज आपण कोणत्या लूरवरती पकडलेत हे जर तुम्हाला सुद्धा बघायचं असेल तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर आज आपण दोन लूर्स मधला डिफरन्स देखील जाणून घेणार आहोत. म्हणजे मित्रांनो, मी हा व्हिडिओ चालू असतानाच ते दोन्ही लूर्स यूज केले. दोन्ही लूर्सचं काम एकच आहे, परंतु मित्रांनो ते कलर, त्या लूर्सचा कलर आणि त्या लूर्सची ॲक्शन काही स्पॉटवरती कसे मॅटर करतात याबद्दल आपण आज पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आजचा ओव्हरऑल व्हिडिओ खूपच छान आहे आणि खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्स अ लॉट. निसर्गाने घडवलेले सुंदर दृश्य बघता बघता मी फिशिंग स्पॉटवरती येऊन कधी पोहोचलो हे माझे मलाच कळालं नाही. तर आता जवळजवळ आपण आपल्या मेन स्पॉटवरती पोहोचलो आहे. म्हणजे थोडंसं स्पॉट पुढे आहे, पण त्याआधी मला इथे जर असं पाणी वगैरे जी वॉटर कंडिशन आहे ती व्यवस्थित वाटली, म्हणून इथे थोडं कास्ट करून बघूया. आणि त्याचबरोबर मित्रांनो, मी घरातून येताना यामध्ये लिंबू पाणी आणलं होतं या बॉटलमध्ये. म्हणजे नॉर्मली लिंबू पाणी आहे, पण ऊन खूप जास्त लागत असल्यामुळे हे आपल्याला एनर्जीसाठी खूप जास्त मदत करतं. तर पहिल्यांदा ते पिऊया आणि त्यानंतर फिशिंगला सुरुवात करूया. आज आपण ओव्हरऑल सगळ्या स्पॉटवरती थोडं जास्त टाईट ड्रॅगवरती खेळणार आहोत. कारण तुम्ही जर आजूबाजूला बघितलात तर टोटली रॉक्स आहेत, टोटली रॉकी एरिया आहे आणि तिथेच मासा जास्त मिळण्याचे चान्सेस वाटत आहेत. आणि समजा जर आपण लूर त्या रॉक्सच्या साईडला कास्ट केला आणि तिथेच जर माशाने बाईट दिली तर तो लगेचच आपला लूर घेऊन त्या रॉक्समध्ये रन करू शकतो आणि ब्रेडेड लाईन कट करू शकतो. म्हणूनच मी आपला ट्रॅक ऑलरेडी थोडासा टाईट करून ठेवला आहे. म्हणजे माशाने जरी रॉक्समध्ये स्ट्राईक दिली तरी आपण त्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कव्हर करू शकतो. तर या स्पॉटवरती मित्रांनो मी हा बॅराकुडिना जो पॉपर आहे तो कास्ट करून बघतो आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो माझा हा सगळ्यात फेवरेट पॉपर आहे, कारण यावरती खूप सारे मासे भेटलेत. तर इथे सुद्धा ट्राय करून बघूया आपल्याला काय स्ट्राईक भेटते का. या साईडला कास्ट करून बघूया. जर मित्रांनो पाण्यामध्ये जर फिश ॲक्टिव्हिटी असेल तर या पॉपरला नक्कीच निश्चितच स्ट्राईक मिळेल.
तर आता आपण जिकप्लेट ट्राय करून बघूया, कारण पॉपरवरती काही स्ट्राईक भेटली नाही आणि जिकप्लेटवरती बघूया आपल्या काय स्ट्राईक भेटते काय. कारण मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फिशिंगला जाता त्यावेळेस सर्व ट्राय करून बघत जा एका स्पॉटवरती. कारण कधी काय असतं, कधी मासा मिनोवरती जास्त ॲक्टिव्ह असतो, मिनोवरती स्ट्राईक देतो किंवा कधी पॉपरवरती स्ट्राईक देतो. आणि त्याचबरोबर अगदीच काय नसेल तो जो डीपमधला मासा असतो तो मित्रांनो आपल्या जिकप्लेटवरती स्ट्राईक देतो. त्यामुळे आपल्याकडे जे लुअर्स आहेत किंवा सॉफ्टसाईड वगैरे आहेत ते नक्की एका स्पॉटवरती ट्राय करून बघा. तर इथे मित्रांनो आपल्याला काही स्ट्राईक भेटत नसल्यामुळे आपण आता थोडासा स्पॉट चेंज करून बघूया, दुसऱ्या स्पॉटवरती जाऊन बघूया तिथे काय मिळतं आहे का. कारण मला असं वाटतं की इथे जास्त वेळ काढण्यात काहीच अर्थ नाही. जर फिश ॲक्टिव्हिटी असती तर आपल्याला नक्कीच कशा ना कशावरती स्ट्राईक भेटली असती. फायनली मित्रांनो स्पॉट चेंज केला आणि एका माशाची स्ट्राईक आपल्याला मिळाले. आला जवळ आलाय, बहुतेक ट्रिवेली आहे, म्हणजे ओढण्यावरून तर तीच वाटते, पण बघूया. साईज मस्त आहे. मित्रांनो, जास्त करून आपण मासा जवळ आल्यानंतर खूप घाई करतो, पण अजिबात घाई करायची नाही. एकदम सावकाश माशाच्याच ताकदीनुसार त्याला आपण वर काढण्याचा प्रयत्न करायचा. हो, ट्रिवेलीच आहे, एक नंबर. ऑसम, मस्तच. मित्रांनो साईज बघा माशाची, जबरदस्त साईजची ट्रिवेली आपल्याला मिळाले. आणि आईशपथ हा हुकसुद्धा तिने, म्हणजे जो ट्रेबल हुक आहे तो जवळजवळ सरळ केला होता, पण ती 3 हुक्सला हुकअप झाली होती, त्यामुळे आपण ती लँड करू शकलो. आणि त्या स्पॉटवरती मित्रांनो मासा जास्त वेळ खेळवता येत नाही, कारण तिथे टोटली रॉक्स आहेत. म्हणजे ही लीडर लाईनची जर तुम्ही अवस्था बघितलात, हे बघा, अजून जर थोडा वेळ गेला असता तर ती ब्रेकसुद्धा झाली असते. आणि मित्रांनो ही ट्रिवेली आपल्याला या डुओच्या जर्कबेटवरती भेटले. 120S हा सिंकिंग लूर आहे आणि याच्यावरती आपल्याला आत्ताची ट्रिवेली भेटली. तर पटापट लीडर लाईन चेंज करूया, कारण खूप घासले रॉकमध्ये. इथून ती जवळजवळ तुटायलाच आले. आपण आता जी लीडर लाईन यूज करणार आहोत ती फ्लोरोकार्बन जी आहे ती निओची आहे आणि ह्याची जी प्राईज आहे ती 1297 रुपीज, म्हणजे 1297 रुपये. आणि ही 100 LP लीडर लाईन आहे. आणि त्याचबरोबर आपण जी मगाशी लीडर लाईन यूज करत होतो ती 80 LB होती आणि त्याची जी काय अवस्था झाली ती तुम्हीसुद्धा बघितलात. म्हणजे ती जवळजवळ तुटणारच होती, लाईन ब्रेक होणारच होती, पण थोडक्यात वाचली. आणि त्यामुळे ती जी आपल्याला ट्रिवेल आहे ती वर काढता आली, कारण आपण टोटली रॉक्समध्ये ऑलरेडी फिशिंग करतो आहे. आणि त्यामुळेच मी आता 100 LB लीडर लाईन यूज करतो आहे. आणि त्याचबरोबर ही जी लीडर लाईन आहे ती मी खूप आधीपासून यूज करतो आहे, खूप चांगला रिझल्ट आहे. मित्रांनो, फिशिंगच्या दुनियेत लीडर लाईनचा खूप मोठा रोल असतो. आणि त्यात जर आपण FG नॉट यूज करत असू तर आपल्याला खूप जास्त फायदे होतात. जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण नाईट फिशिंग करत असो, आणि नाईट फिशिंगला तर तुम्हाला माहितीच आहे फिशिंगचा परफेक्ट अंदाज घेता येत नाही, आणि त्यातूनच गडबडीमध्ये आपल्याकडून नाईट फिशिंगला खूप जास्त प्रमाणात काही ना काही चुका होतच असतात. तर त्यापैकी एक चूक म्हणजे
समजा जर आपण कॉमन लीडर लाईन यूज करत असू, कॉमन लीडर लाईन म्हणजेच वरच्या साईडला जिथे ब्रेडेड लाईन कनेक्ट होते तिथे जर स्वेलचा वापर केला आणि तिथे लीडर लाईन कनेक्ट करून 1 ते 1.5 मीटर अंतरावरती खाली आपण स्नॅप यूज करतो. हे तर तुम्हाला माहितीच आहे, कारण सर्वच अँगलर जवळजवळ ह्याच लीडर लाईनचा वापर करतात. तर त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो की नाईट फिशिंगला आपण जर चुकून लक्ष नसताना वगैरे रॉडच्या टिप सेक्शनमधून फर्स्ट गाईडमधून ती जर लीडर लाईन चुकून आतमध्ये खेचली तर त्यामुळे आपला जो स्वेल आहे लीडर लाईनचा तो रॉडच्या फर्स्ट गाईडला आपटतो आणि त्यामुळे सिरेमिकलासुद्धा डॅमेज होतो आणि त्याचबरोबर गाईडचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तर असं होऊ नये म्हणून मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात FG नॉटचा वापर करा. आणि तुम्हाला जर माहिती नसेल की FG नॉट कशी बांधतात तर त्याचा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तिथे मी एकदम सरळ सोप्या पद्धतीने समजावून दिलं आहे की FG नॉट कशी बांधली जाते. आणि त्याचबरोबर FG नॉटचा आपल्याला असा फायदा होतो की तुम्ही कशीही फिशिंग करा, म्हणजे जर चुकून जरी लीडर लाईन त्या फर्स्ट गाईडमधून आत आली तरी गाईडला किंवा आपल्या सिरेमिकला कोणताच इतर डॅमेज होत नाही. असं का, तर FG नॉट जी असते ती लीडर लाईन आणि ब्रेडेड लाईन हे डिरेक्टली एकमेकांना कनेक्टेड असतात. त्यामध्ये कोणताही स्वेलचा वगैरे वापर केलेला नसतो. त्यामुळे आपल्याला ह्या FG नॉटचा खूप जास्त प्रमाणात फायदा होतो. आणि तसंच जर बघायला गेलं तर आपली जी ब्रेकिंग स्ट्रेंथ क्वालिटी आहे तीसुद्धा एकदम मेंटेन राहते. स्ट्रेंथ क्वालिटी जी आहे तीसुद्धा खूप जास्त प्रमाणात इन्क्रीज होते. बसली, यस. व्हिडिओला खरी मजा तर आत्ता येणार आहे. तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती 2 वेगवेगळ्या ब्रँडचे पॉपर दिसत असतील आणि पहिल्यांदा या दोन्ही पॉपरबद्दल आपण पूर्णपणे माहिती जाणून घेऊया. पहिल्यांदा मी लेफ्ट साईडचा जो पॉपर आहे त्याच्याबद्दल कम्प्लिटली माहिती तुम्हाला सांगतो. जो आपल्याला लेफ्ट साईडला जो पॉपर दिसतोय त्याचं नाव आहे हल्को रुस्टा, म्हणजे हा हल्को ब्रँडकडून रुस्टा पॉपर आहे. आणि त्याचबरोबर त्याची जी लेंथ आहे ती 10.5 सेंटीमीटर म्हणजेच 10.5 सेंटीमीटर याची लेंथ आहे. आणि त्याचबरोबर त्याचं जे वेट आहे ती 30 ग्रॅम्स म्हणजेच 30 ग्रॅमचा हा पॉपर आहे. कास्टिंगला वगैरे काहीच प्रॉब्लेम येत नाही, पॉपर परफेक्टली कास्ट होतो. आणि त्याचा जो कलर आहे त्या कलरचं नाव आहे क्रोम टायगर. आता मित्रांनो जो राईट साईडला म्हणजेच अपोजिट साईडला जो पॉपर आहे त्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. राईट साईडला जो आपल्याला पॉपर दिसतोय तो एका विशिष्ट ब्रँड म्हणजे बॉर्बोलेटा ब्रँडकडून बॅराकुडिना नावाचा पॉपर आहे. आणि त्याची जी लेंथ आहे ती परफेक्टली 11 सेंटीमीटर आणि त्याचबरोबर त्याचं जे वेट आहे ते 26 ग्रॅम म्हणजे 26 ग्रॅमचा हा पॉपर आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अजिबात कास्टिंगला वगैरे काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याचबरोबर ह्याचा जो कलर आहे तो शायनी असा पिंकिश कलर आहे आणि त्याचबरोबर खूप इफेक्टिव्ह कलर आहे. दोन्ही पॉपरचे कलर खूप इफेक्टिव्ह आहेत. फक्त मॅटर इथेच होतोय की दोन्ही ब्रँड वेगवेगळे आहेत. त्यामुळे मित्रांनो पॉपर जरी सेम असले किंवा म्हणजे पॉपरचं काम जरी एकच असेल की आपण पॉपर पाण्यामध्ये कास्ट केल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे की पॉपर जस्ट पाणी उडवत देतो. पण त्याचबरोबर जर तुम्ही बघितलात तर पॉपरला सुद्धा ॲक्शन देण्यावरती असतं. आपण जर स्लो ट्विच केलं तर तो ऑफ द डॉक अशी सुद्धा ॲक्शन देतो. पण त्याचबरोबर आता तुम्ही पुढे बघालाच की ब्रँडनुसार सुद्धा मासे अट्रॅक्ट होतात. कारण जर ब्रँड जर एकदम हाय क्वालिटी असेल तर तो नक्कीच एक चांगल्या प्रकारची आपल्याला ॲक्शन देतो. आणि त्यामुळे ॲक्शन चांगली भेटल्यामुळे त्यावरती त्या लूरवरती मासा लवकर अट्रॅक्ट होतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो मी जो बॉर्बोलेटाचा बॅराकुडिना जो पॉपर आहे तो मी खूप आधीपासून यूज करतो आणि खरंच त्या पॉपरला एकदम भारी भन्नाट रिपोर्ट चालू असतो. आणि त्याचबरोबर त्याचा जो कलर आहे तो कोणत्याही वॉटर कंडिशनमध्ये परफेक्टली वर्क करतो. तर आजचा व्हिडिओ नक्कीच थोडासा मोठा होईल पण व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, कारण आजचा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह आहे. ज्या तुमच्या मनामध्ये कायम शंका फिरत राहतात त्यांचं आज नक्कीच निवारण होणार आहे. त्यांचा आज आपण सोक्षमोक्ष लावायचंच आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही एक अनुभव घेतला असाल म्हणजे सगळ्यांनीच घेतला तो अनुभव मी सुद्धा घेतला आहे. तुम्ही एका स्पॉटवरती गेलात आणि तुम्ही मिनो वापरताय आणि त्या मिनोची जी ॲक्शन आहे तो जो मिनो आहे तो पाण्याचे 1.5 मीटर खालनं येतो आणि तुमच्या साईडला किंवा तुमच्या समोर जो अँगलर असेल तो सुद्धा मिनोच यूज करतो आणि त्याची ॲक्शनसुद्धा तो सुद्धा 1.5 मीटर पाण्याच्या खालनं येतो. फक्त फरक एवढाच आहे की आपल्याकडे एका वेगळ्या ब्रँडचा मिनो आहे आणि त्याच्याकडे एका हाय क्वालिटी चांगल्या ब्रँडचा मिनो आहे.
तर तुम्ही बघितलं असाल तर त्याच्या लूरवरती मासे पटकन ॲट्रॅक्ट होतात आणि त्यावरती लवकर स्ट्राईक देतात आणि आपल्या लूरवरती मासे कमी प्रमाणात ॲट्रॅक्ट होतात किंवा होतच नाहीत. आणि त्यावेळेस जर तुम्ही बघितलात तर त्या स्पॉटवरती त्या ब्रँडची जी खासियत असते ती म्हणजे त्याची ॲक्शन आणि त्याचा जो कलर आहे तो. तर असं सर्व मॅटर करत असतं. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला दोन्ही लूरमधला डिफरन्स समजेल. कारण इथे तुम्हाला माहितीच आहे की दोन्ही हे पॉपर कॅटेगरीमधलेच आहेत आणि पॉपर कॅटेगरी म्हटलं की पाण्यामध्ये लूर कास्ट केला की तो पाणीच उडवत येतो. तर जे पूर्ण या लूरमधला जो डिफरन्स आहे तो तुम्ही पुढे बघाच. तर आता मी पुन्हा एकदा पहिल्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे. बहुतेक मित्रांनो या फिशला 2 हुकअप झालेत आणि त्यामुळे जास्त लोड रॉडवरती येतो आहे आणि मासा इतका पळत नाही आहे. कारण 2 हुकअप झाल्यामुळे माशाला पळायला अजिबात चान्स भेटत नाही. आली जवळ आले. त्यामुळे मित्रांनो मी बोलल्याप्रमाणे या ट्रिवेलीला 2 हुकअप झाले होते. म्हणजे एक तोंडामध्ये एक तोंडामध्ये हुक होता आणि एक जो होता हुक तो माशाच्या शेकऱ्यामध्ये होता ह्या साईडला. त्यामुळे माशाला पळायला अजिबात चान्स भेटत नव्हता. हे सुद्धा ट्रिवेलीच आहे. आता तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोट केली असेल. आपण इथे म्हणजे पहिली स्ट्राईक झाल्यानंतर त्या माशाला वर काढल्यानंतर आपण याच ठिकाणी हलकोचा पॉपर कंटिन्युअसली यूज करतो आहे पण मासा अजिबात स्ट्राईक देत नाही आहे. तर आपण आता आपला जो फेवरेट पॉपर आहे बॅरेकुडेना तो यूज करून बघूया. कारण याच्यावरती आपल्याला काही स्ट्राईक भेटत नाही आता. बसला रे शिट. हा बसली. यस आपला मित्रांनो फेवरेट पॉपर. ही पण मित्रांनो ट्रिवेलीच आहे. साईज खूप छान आहे. जबरदस्त. साईज बघा.
एक नंबर साईज आहे. इथे तुमच्या मनात ज्या शंका होत्या, लूरबद्दल ज्या शंका होत्या त्या पूर्णपणे क्लिअर झाल्या असतील. कारण आपण दोन्ही लूर जे आहेत ते सेम कॅटेगरीमधले यूज करत होतो, म्हणजे दोन्ही पण आपण पॉपरच यूज करत होतो. पण पहिल्यांदा हलकोवरती आपल्याला एका माशाने स्ट्राईक दिली आणि त्यानंतर मासा अजिबात स्ट्राईक देत नव्हता. आणि म्हणून मी आपला जो फेवरेट पॉपर आहे बॅराकुडिना तो मी यूज केला, तो पाण्यामध्ये कास्ट केला आणि त्यावरती माशाने लगेचच स्ट्राईक दिली. तर मित्रांनो, हाच तो डिफरन्स आहे ब्रँडेड लूरमधला. ब्रँडेड लूरवरती मासा लवकर ॲट्रॅक्ट होतो कारण त्याचा जो कलर असतो तो खूपच ॲट्रॅक्टिव्ह असतो आणि त्याचबरोबर त्याची जी ॲक्शन असते ती सुद्धा जास्त ॲट्रॅक्टिव्ह असते, म्हणून त्यावरती मासा लवकर स्ट्राईक देतो. अरे बसली. यस. ही थोडीशी लहान आहे. मित्रांनो, जी कोकिरी आपल्याला पॉपरवरती स्ट्राईक देते ती खरंच खूप जबरदस्त स्ट्राईक देते. फक्त गोप्रोमुळे आपल्याला ते फोकस करता येत नाही आणि मी सुद्धा एकटाच आलो आहे, त्यामुळे माझ्यासोबत दुसरं कोणीच नसल्यामुळे, नाहीतर ते कॅमेऱ्याने आपण फोकस करू शकलो असतो. बस. यस. तुम्ही सुद्धा मित्रांनो बघितलातच, मी हलकोचा पॉपर यूज करत होतो आणि त्यावरती आपल्याला फक्त एक स्ट्राईक भेटली होती आणि त्यानंतर मासा मारत नव्हता. पण या बॅराकुडिना पॉपरवरती मित्रांनो आपल्याला सलग 3 कास्टमध्ये 3 कोकेरे भेटल्यात. हेच मित्रांनो या पॉपरची खासियत आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा जर हा लूर परचेस करायचा असेल, हा पॉपर परचेस करायचा असेल, तर त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे जाऊन तुम्ही सहजरित्या परचेस करू शकता.
सिरियसली ही मोठी आहे. अरे यार, रॉक्समध्ये जाऊ नको फक्त. साईज मोठी आहे. ओ यार शिट, अरे यार शिट यार, मित्रांनो लाईनच ब्रेक केली माशाने. शिट शिट शिट. साईज जबरदस्त साईज होती. हे बघा, आपली जी ब्रेडेड लाईन आहे ती रॉक्समध्ये मासा रन करत होता आणि त्यानंतर ब्रेडेड लाईनच ब्रेक केली. मूड ऑफ झाला आहे, कारण तो पॉपर जो होता तो खरंच खूप माझा फेवरेट पॉपर आहे. आणि मागच्या वेळेससुद्धा असंच झालं. हा माझा दुसरा पॉपर होता. एकदा मी असंच फिशिंगला गेलो होतो शॅलो वॉटरमध्ये आणि तिथे त्या पॉपरवरती फिशिंग करत होतो. तर त्यावरती एकदम मोठ्या साईजची मँग्रोव्ह जॅक बसली होती आणि तिनेसुद्धा अशीच लाईन ब्रेक केली होती आणि ती निघून गेली होती. तर मित्रांनो, मी आता जॅकॉलचा सिंकिंग मिनो यूज करतो आहे, बिग बेकर. हे बघा, याच्यावरती बघूया आपल्या काय स्ट्राईक होते का. खरंच खूप मूड ऑफ झाला आहे. म्हणजे जी टीची साईजसुद्धा खूप जबरदस्त साईज होती आणि या रॉक्समधून तिला म्हणजे जर मी ड्रॅग सैल ठेवून जर खेळवत राहिलो असतो तर तिने कधीच लाईन ब्रेक केली असती, पण काहीच चान्स उरला नव्हता. जाऊन दे. तर हा आपण जो लूर आहे सिंकिंग लूर तो ट्राय करून बघूया. माझ्याप्रमाणेच आता तुम्हीसुद्धा एक गोष्ट नक्कीच नोट डाऊन केली असेल, ती म्हणजे या स्पॉटवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे बरेच लूर पाण्यामध्ये कास्ट करून बघितले, तरीसुद्धा त्यावरती मासा अजिबात स्ट्राईक देत नाही आहे, मासा अजिबात अटॅक करत नाही आहे. आणि तेच जर मगाशी बघितलं असतं तर आपल्याकडे ज्यावेळेस बॅराकुडीना जो पॉपर होता तो पाण्यामध्ये टाकल्यापासून पूर्णपणे गेम चेंजच झाला होता. म्हणजे मासे त्यावरती कंटिन्युअसली बाईट देत होते, कंटिन्युअसली मासे त्यावरती अटॅक करत होते. म्हणजे त्या लूरला एक मार्गी हुकूमचा एकाच म्हणावं लागेल. आणि जशी त्या लूरवरती मोठ्या माशाने स्ट्राईक दिली आणि तो मासा आपली लाईन ब्रेक करून तो लूर घेऊन गेला, त्यानंतर तर पूर्ण चित्रच बदललं आहे. मासा कोणत्याच लूरवरती अजिबात स्ट्राईक देत नाही. जरी पाण्यामधले मासे कोणत्याच लूरवरती अटॅक करत नसले तरी मनामध्ये थोडीशी आशा उरली होती की कोणत्या ना कोणत्या लूरवरती मासा एकतरी अटॅक करेल. आणि त्याचबरोबर सर्व लूर्स, वेगवेगळ्या प्रकारचे लूर्स पाण्यामध्ये कास्ट करून झाल्यानंतर मी लास्टला डुओचा लूर पाण्यामध्ये कास्ट करून बघितला आणि जाता जाता आपल्याला पुन्हा एकदा स्ट्राईक झाली. नशीब मित्रांनो ही तरी वर आली, कारण ही सुद्धा कंप्लीट रॉक्समध्ये स्ट्राईक दिली होती ह्या कोकिरीने. आणि रॉक्समध्ये स्ट्राईक दिली की जीव नाही राहत, कारण तिथेच माशाला लगेच पळायला भेटतं आणि लाईन ब्रेक करायला भेटते. तर आज आपल्याला खूप सॉलिड साईडच्या माशांच्या स्ट्राईक मिळाल्या आणि त्यापैकी मित्रांनो आपण आज 6 कोकेऱ्या म्हणजे ट्रिवेली जे आहेत त्या लँड केल्या. आणि त्यापैकी मित्रांनो थोडंसं दुःख होतं आहे, थोडासा मूड ऑफ आहे, कारण जो बॅराकुडीना जो पॉपर आहे तो त्यावरती आपल्याला टोटल 3 कोकेरे भेटल्या. आणि त्यानंतर चौथ्या वेळेस माशाने जी स्ट्राईक दिली, ज्या कोकेरीने स्ट्राईक दिली
ती खरंच म्हणजे खूप अप्रतिम साईजची, मोठ्या साईजची कोकिरी होती. साधारण तिची साईज जर बघायला गेलं तर 5 ते 6 किलो प्लस साईज होती. कारण मित्रांनो मी ऑलरेडी ड्रॅग जो ठेवला होता तो खूप टाईट ठेवला होता, कारण मी रॉक्समध्ये फिशिंग करत होतो. खरं तर ड्रॅग जास्त टाईट ठेवायचा नसतो, पण इथे टोटली रॉक्स असल्यामुळे माझ्याकडे काहीच ऑप्शन उरला नव्हता, म्हणून मी ड्रॅग टाईट करून ठेवला होता. कारण मला ज्यावेळेस पहिला मासा लागला त्यावेळेस मी नोटीस केलं होतं की मासा रॉक्समध्ये रन करतोय आणि जर जास्तच रॉक्समध्ये गेला तर तो आपली जी ब्रेडेड लाईन आहे ती सहज ब्रेक करू शकतो. म्हणून मी ड्रॅग टाईट ठेवला होता. तरीसुद्धा मासा तो मासा मित्रांनो खूप जास्त कव्हर झाला होता, म्हणजे एकदम पुढ्यात आला होता. आणि जे पुढ्यातले रॉक्स होते त्यामध्ये ज्यावेळेस त्याने रन केला त्यावेळेसच आपली जी ब्रेडेड लाईन आहे ती कट झाली आणि आपला जो फेवरेट पॉपर आहे तो सुद्धा म्हणजे तो मासा घेऊन गेला. तर त्याचंच थोडंसं दुःख होत आहे. पण मित्रांनो जाऊन दे, कारण फिशिंग स्पोर्टच असं आहे, कधी ना कधी काहीतरी लॉस व्हावंच लागतं. तर तुम्हाला सुद्धा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट.